So, hello everyone, Radhe Radhe. So, here me, my little daughter Chimu, and my husband. आम्ही तिघे निघालो होतो भुर. आता तुम्हाला ना नाव वाचून तर कळलं असेल की आम्ही कुठे चाललो आहे. तर हा सडन प्लॅन झाला होता मिस्टर DIYला जाण्याचा, कारण की माझ्या चिमुताईचा आणि आमच्या ह्यांचा दोघांचाही बर्थडे सोबतच येतो. आणि म्हटलं की काही बलून्स वगैरे घ्यायचे तर जाऊ. तर जाता जाता मात्र आम्ही गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती तर ती घेणार होतो. तोपर्यंत माझी चिमुताई अर्ध्या रस्त्यामध्येच झोपली होती. त्यानंतर उठली आणि आम्ही मिस्टर DIYला पोहोचलो. जी की गाडी होती रिपेअरिंग वगैरे झाली होती आणि आम्ही पोहोचलो मिस्टर DIYला. तिथे झाल्यानंतर तिला मात्र जो आनंद झाला की कुठे आणलं काय वगैरे खूप छान वाटत होतं. आणि मीही तिथे निघालो. म्हणजे आम्ही तिथे पोहोचल्यावर त्यांच्याकडनं एक बकेट तुम्हाला ज्या अकॉर्डिंग घ्यायचे असतात तसं तुम्ही ते बकेट किंवा बास्केट घेऊ शकता. त्यानंतर इथे मी स्टार्टिंगला एक ॲलोवेराचं क्युकंबरचं वाईप्स पाहिले ते घेतले. पण मी हे नंतर कॅन्सलही केले कारण की मला मोठा पॅकेट भेटला. नंतर हा एक मिरर स्टिकर घेतला जो की 95 रुपीजचा होता आणि ते डिफरंट टाईपचे होते. आता घरात आरसा नसल्यामुळे एक आरसा घेणं खूप गरजेचं होतं. हे स्टिकर हे वॉलचे नसतात, म्हणजे आरशाचे नसतात, हे तुमच्या किचनचे असतात. बट यूज करू शकता. इथे खूप सारे मी ज्वेलरीज पाहिले आणि ते खूप सुंदर पण खूप महाग असतात. जे तुम्हाला पाहिजे ना जसे हवे ते ॲक्च्युलीमध्ये तसेच भेटतात तुम्हाला, पण मात्र खूप महाग नाही म्हणता येईल, बजेटच्या बाहेर म्हणता येईल. आणि ते एवढे नाजूक असतात ना की टिकवणं फार मुश्किल आहे त्यांना. जे असं प्रॉपरली सांभाळून वगैरे ठेवतात ना ते ज्वेलरीज ते लोक ठेवू शकतात. तर मला काही नाही, मला फक्त हे जे कानातले मी आत्ता पकडलेत मला एवढेच आवडले आणि मी हेच घेतले. हेच मला 89 रुपीजचे भेटले 3. तर अफोर्डेबल होते. काही गोष्टी आहेत की खूप अफोर्डेबल असतात आणि काही थोड्याशा महाग आहेत पण खूप सुंदर असतात. तर ऑफकोर्स महाग वस्तू सुंदर असतात आणि सुंदर वस्तू महाग असतात. तर इथे आम्ही एक सेक्शनमध्ये आलतो जिथे की टेडी बेअर, टॉईज वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या खूप. आणि ॲक्च्युली मी घेतलं सामान खूप सारं, पण मला रेकॉर्ड करायला तेवढा टाईमच नाही. कारण की माझी चिमुताई आहे ना, तिचं हे पकडू ते. आणि तिथे एक गोष्ट मात्र लिहिली होती, वन्स इट इज ब्रोक कन्सिडर ॲज अ सोल. म्हणजे जे तुटलं ते तुमचं असेल आणि तुम्हाला ते भरून द्यावं लागेल. नंतर हा टाय मी चिमुताईसाठी घेतला. ती स्टार्टिंगला घाबरली नक्की मी त्याला चालून दाखवल्यावर, पण घरी आल्यावर मात्र तिने त्याला पटकू सोडलं. म्हणजे तिने पूर्ण बदला काढला असेल की तू मला घाबरवलं का म्हणून. तर त्यानंतर इथे मी खूप आम्ही आतमध्ये गेलो होते. वॉल स्टिकर्स वगैरे पाहिले. हे छोटेसे लॅम्प्स वगैरे होते. एवढ्या साऱ्या गोष्टी होत्या ना की त्या एका व्हिडिओमध्ये कॅप्चर किंवा रेकॉर्ड करताच नाही आल्या असं म्हणता येईल. त्यानंतर आम्ही पाहत होतो इथे कारचं सेक्शनमध्ये, जिथे की छोट्या फार गोष्टी होत्या. त्यात माझ्या चिमुताईचं रडणं साहजिक आहे. कुठेही गेल्यावर छोटं बाळ रडणं नाही तर काय. तर मी मात्र तिला पळून लपवत होते आणि वाचवत होते गोष्टी फोडू नये म्हणून. कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं, नंतर आमची छोटीशी ही शॉपिंग जी होती, जे बलून्स वगैरे मी कलेक्ट केले आणि आमचे झाले आणि आम्ही निघालो घरी. म्हणजे एवढ्या क्विकमध्ये आम्ही गोष्टी घेतल्या. ऑलमोस्ट 1 and 2 hours गेले असेल आम्हाला, पण आम्ही घेतले मात्र खूप थोड्याशा गोष्टी. त्या मी तुम्हाला नंतर दाखवेल. आणि ही माझी गोंडसची परिताई, तिला मात्र खूप मजा वाटत होती. तिला वाटलं तिच्या हातातलं खेळणं आहे, पण ते खेळणं नाही, ते मशाजर होतं. त्यानंतर आमचा असा अवतार होता आणि ती खूप खुश होती कारण की ती झोपेतून उठल्यावर पहिल्यांदा तिला अशा गोष्टी पाहायला भेटल्या ज्या की तिला खूप आवडतात पाहायला. म्हणजे लहान मुलांना असं साहजिक घरात बसून खूप बोर होतं, तर ते मात्र तिला खूप आवडलं की ती नवीन प्लेसमध्ये जाऊन हे पाहिल्या गोष्टी आवडल्या, खेळली वगैरे, छान फ्रेश फील करत होती. त्यानंतर आम्ही मात्र निघालो आणि ऊन एवढं आहे ना की कितीही गाडीमध्ये बसू, ACमध्ये बसू मात्र गरम होणारच. तर होप तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज करा. आणि थँक यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे. राधे राधे ऑल.